आवाज दिंडी मधलाच निघू शकतो. गाडीने आले घोडीने आले त्यांचा काय आवाज निघणार आहे का? तर चार्जिंग पायी चालणारी होत असते. आणि म्हणून आज या ठिकाणी पदयात्रेचं नियोजन कशासाठी केलेलं आहे? पदयात्रा म्हणजे हे झिजण्यासाठी, पदयात्रा हे स्वच्छ करण्यासाठी. आपण शरीर तर नेहमीच धुत असतो, आता अंतःकरण धुवायचं, मन शुद्ध करायचं. मन शुद्ध कधी होईल? तर भगवंताकडे गेल्यानंतर. आणि म्हणून या पदयात्रेचं नियोजन या संयोजक मंडळाने केलेलं आहे. या पदयात्रेचे संचालक मंडळ परमपूजनीय महंत श्री विजयराज शास्त्री बाबा नागापूरकर, महंत श्री गोपाल मुनी संन्यासी पेठ, महंत श्री श्रीधर दादा लासूरकर लातूर, महंत श्री जितेंद्र मुनी जामुदेकर लिंगा, महंत श्री उदयमुनी कारंजकर व त्याचप्रमाणे आमच्या सोबत असणारे शास्त्री बाबा, या सर्वांनी पदयात्रेचं नियोजन केलेलं आहे. आणि गेल्या बरेच वर्षापासून आपली पदयात्रा चालू आहे. आणि या वर्षी आपण गंगातीर करण्यासाठी आलेला आहात. गंगातीर म्हटलं का अत्यंत कठीण. आताच तुम्ही सांगितलं त्या चिखलामध्ये फसलो, कोणी पडतंय, कोणी चालतंय, आणि काही ठिकाणी पाणी लिकेज आहे, तिथं चप्पल फसली, गाळा गुंतून राहिली. असे अनेक अडचणी ह्या गंगातीरामध्ये येत असतात. आणि गंगातीर स्नान करत असताना सर्वात जास्त कष्ट गंगातीर मध्ये आहे. जामगाव असेल, सर्वात जास्त कठीण जर असेल तर बगडी आहे का नाही? ममदापूरला रस्ता आहे, जामगावला पण रस्ता आहे, परंतु बगडीला रस्ता नाही. आणि म्हणून अशा खडतर रस्त्याने आपण प्रवास करत आहात. रस्ता खराब का होईना, रस्ता खडीचा का होईना, रस्ता चिखलाचा का होईना, तो रस्ता पार केल्यानंतर डांबरी रस्ता येत असतो. आणि आता आपल्याला डांबरी रस्ता लागलेला आहे. आणि जीवनामधल्या आडी अडचणी दूर करायच्या असतील तर खराब रस्त्याने चालवच लागेल, ते पण परमेश्वराच्या शोधामध्ये. आणि म्हणून आज आपण त्या परमेश्वराच्या शोधामध्ये आलेले आहात. प्रवरा संघ या ठिकाणी स्वपन पाटील उदे यांच्याकडून अन्नदान आहे. अन्नदान कोणाला पण घडत नाही, त्याला नशीब पाहिजे. नशीब असेल तर अन्नदान घडतं. ते पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, दान करावे सर्वागती आणि पात्र लागे दैवागती. आपल्या नशिबामध्ये असेल तर साधू संत आपल्या दारामध्ये येऊन भोजन करून जातील. अधिक पुण्यवान व्यक्ती आपल्या दारामध्ये येऊन जेवण करून जाईल. पुण्य असेल तर पुण्यासोबत पुण्य वाढत असतं. आणि म्हणून आज या ठिकाणी उदय पाटील यांच्या वतीने अन्नदान आहे. प्रब्रह्म परमेश्वर साधनदाता यांना उदंड आयुष्य देऊ आणि यांच्याकडून असंच अन्नदान घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आता लीळावर काय बोलावं का? तर लीळा सांगणारे बाबा तुमच्या सोबत आहे. एखादी नवीन लीळा सांगावी ते पण सांगितलेलीच असेल. आणि म्हणून आमचे सन्मित्र जितेंद्र मुनी, आता जेवढे काही इथं बसलेले सर्व आम्ही गुरुबंधू आहे. आता तुम्हाला असं वाटेल ते तर आमच्याकडे असतात, तुम्ही गुरुबंधू कसं काय? का तर एकाच गुरुकुळामधून आम्ही बाहेर निघालेले आहोत, वांगुरी आश्रमातून. आणि म्हणून बंधूंनो, हा जीवनाचा प्रवास करत असताना जीव कसा आहे? स्वार्थी आहे. या जीवाच्या हातातून काही सुटतच नाही. प्रवास करत असताना आपण आपल्या लेकरांसाठी करतो, आपल्या मुलांसाठी करतो, आपल्या मुलींसाठी करतो, आपल्या नातवंडांसाठी करतो, बँक बॅलन्स जमा करून ठेवतो आणि रात्रंदिवस कष्ट करतो. कष्ट करत असताना ते कष्ट करता करता आपला आयुष्य किती दिवसाचं आहे हे मात्र आपल्याला माहिती नसतं. आपण दिवसभर काम धंदा करून घरी आल्यानंतर जेवण करत असताना उद्याचं नियोजन होतं.
उद्या मला गावाला जायचंय, तालुक्यावरती जायचंय, पाहुण्याकडे जायचंय, लग्नाला जायचंय, पदयात्रेला जायचंय. आपलं नियोजन उद्याच आज होतं. नियोजन करतो आपण, जेवण करतो आणि झोपतो. आणि झोपल्यानंतर सकाळी उठलोच नाही तर उठवणारा कोण आहे? उठवणारा तो भगवंत आहे. आणि म्हणून त्या भगवंताच्या शोधामध्ये आपण निघालेलो आहोत. साधं उदाहरण घ्या, तुमच्यासोबत गाडी किती आहे? बरेच लय गाडी. आपला प्रवास करत असताना आता लाडले बहीण चालू आहे, अजून त्याच्यासोबत प्रवास भाडे पण फ्री आहे 75 वर्षवाल्यांना, आणि महिलांना 50% सबसिडी. आपण 50% वर प्रवास करतो, 75 वर्षावाले 100% फ्रीवर प्रवास करतायत. गाडीमध्ये चढल्यानंतर आपण गाडीमध्ये सीट पाहतो, 2 सीटा रिकामी आहेत. तुम्ही एक जर गाडीमध्ये चढला, एका सीटवर बसला, एका सीटवर तुमची पिशवी बसली. का बरं? का कोणीतरी माझ्या ओळखीचा, माझा मित्र, माझी मैत्रीण येईल आणि तिलाच या ठिकाणी बसू दे. तू तर फुकट बसलेला आहे, पैसे तरी दिले का? तुझे पैसे सरकारने भरले. म्हाताऱ्या माणसं काय करतायत? आपण एका सीटवर, पिशवी दुसऱ्या सीटवर बसलेले आहे. आणि एखादी माता भगिनी तिकडून आली, ओ भाऊ इथं बसू का? ते म्हणतात नाही नाही, पुढं वा, इथं आमचा माणूस आहे. त्याला काही बसू देत नाही. फुकट मध्ये किती सीटा पकडल्या? 2. कुठून बसला? लातूर वरून. त्याला जायचं कुठं? संभाजीनगरला. लातूर वरून बसला आणि लातूर वरून येता येता बीड वगैरे असं चालना करत करत जवळ आला, बदनापूर पास झाला का हळूच पिशवी उचलून घेतो. पिशवी उचलून घेतली, आता ह्या सीटेचा मोह नाहीसा झाला. आता त्याचा काही याच्यावर मोह नाहीये. आता संभाजीनगर आला का त्या सीटवरून पण तो उठून जातो. का बरं? उतरवणारा आपल्या पाठीशी बसलेला आहे. आपलं तिकीट फाडलेलं आहे. तिकीट फाडणारा कोण आहे? कंडक्टर. कंडक्टरने तिकीट फाडलं, आपण लातूरवरून बसला, संभाजीनगरला उतरायचा, तिथपर्यंतचा आपला प्रवास आहे. परंतु त्या प्रवासामध्ये आपण 2 सीटा पकडलेल्या आहे, दोन्ही सीटेवर मोह आहे. एक सीट थोडं जवळ बदलापूर पर्यंत आला का ती सोडून दिली, त्याच्यानंतर थोडं पुढे आले करमाडच्या पुढं, ज्या सीटेवर बसलो त्या सीटेचा पण मोह नाही झाला. प्रवास कसा आहे? हा प्रवास करत असताना परंतु संभाजीनगरला आले का कंडक्टरने घंटे वाजवली, टन चल उतार. आता ते 50 लाखाच्या गाडीचा पण मोह सुटून. आपल्या जीवनामध्ये प्रवास असाच आहे. धावपळीच्या युगामध्ये आपण वावरत आहे आणि धावपळीमध्ये आपण प्रपंचामध्ये एवढं गुंतून राहतो का परमार्थ करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. बाबा पत्रिका घेऊन आले का हो यजमान चला ना यात्रेला? नाही नाही, जास्त उद्योग आहे, येऊ शकत नाही, अडचण आहे. आपण 12 अडचणी सांगून मोकळे होतो. परंतु आपल्या पाठीशी यमदाडा बसलेला आहे, आपल्याला दिसतो का? दिसत नाही. अहो साधं उदाहरण घ्या, एवढा सुतळीचा तुकडा जर तुमच्या दारात पडलेला असाल, रस्त्याने जाणारा माणूस तो जर उचलत असेल तर आपण काय म्हणतो? ए खटक, ते माझं आहे. शेणाचा पाव असेल, सुतळीचा तोडा असेल, एक तुच्छ वस्तू जरी असेल, न सुद्धा साधा पेपर जरी असेल तर आपण दुसऱ्याला उचलू देत नाही. एवढा सारतोय. मग एवढी गाडी घेतली, बंगला बांधला, प्रॉपर्टी कमावली, एक दिवशी झोपल्यानंतर यमदादा घंटे वाजवतो, टन हा झोपूनच राहतो. यमदादा त्याला घेऊन जातो. आपण म्हणतो चांगला होता, बरा होता, देवधर्म करत होता, असं म्हणता येईल का? केला असेल तर म्हणता येईल, आणि नाही केला असेल तर अहो उद्योग आमच्याकडे म्हणतात प्रगतशील शेतकरी. म्हणजे एवढी त्यांनी प्रगती केली, शेतीवर शेती वाढवत गेला, म्हणून त्याला प्रगतशील शेतकरी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपला जीवनाचा प्रवास करत असताना आपल्या सोबत शिदोरीची गरज आहे.
शिदोरी असेल तर पुढे भूक लागल्यानंतर आपण थांबून त्या ठिकाणी जेवण करू शकतो आणि शिदोरी नसेल तर मग आपल्याला पुढची वेळ कोणी सारत नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण 70 वर्षे 80 वर्षे 100 वर्षे जगतोय, ते जगत असताना पुढच्या प्रवासासाठी आपल्याकडे शिदोरी पाहिजे. मग ते शिदोरी म्हणजे पोळी, बुंदीचे लाडू, शेव, भजी, कुरड्या, पापडी असं काही आहे का? गुलाबजाम आहे का? ती शिदोरी म्हणजे परमार्थाची, नामस्मरणाची, भक्तीची, त्या परमेश्वराच्या आराधनेची, अन्नदानाची शिदोरी आपल्या सोबत जर असेल तर आपला पुढचा प्रवास सुखाचा होईल, नाहीतर होणार नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी अन्नदान करणारे सोपान पाटील उदे यांच्याकडून अन्नदान घडत आहे. आणि म्हणून परमेश्वराला आपण सर्वांनी एकच प्रार्थना करावी, यांच्याकडून असंच अन्नदान घडो. आणि माझे लांबलेले विचार याच ठिकाणी थांबवतो. सर्वांनी श्री चक्रधर स्वामी विड्यावर सराचं घेऊन या.